Hello, my dear children. Last period we have discussed about Unit 1, 1.1, Walk a little slower. मागच्या तासिकेला आपण आपलं जे युनिट 1 आहे त्याच्यातील 1.1 जी फर्स्ट पोएट्री होती, पोयम होती, वॉक अ लिटल स्लोवर, जरा किंवा थोडं हळू चला नावाची जी कविता आहे त्या कवितेविषयी आपण मागच्या तासिकेला सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर टुडे वी हॅव गोइंग टू लर्न अबाउट अ न्यू टॉपिक, अ न्यू लेसन 1.2. द टायटल ऑफ द लेसन द फन दे हॅड. आज आपण जे घटक 1 आहे त्याच्यातील जे सेकंड लेसन आहे त्याला आज आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत आणि त्या लेसनचं, त्या घटकाचे, त्या पाठाचे नाव आहे द फन दे हॅड. द फन दे हॅड नावाचं हे लेसन आहे 1.2. त्याला आज आपण प्रत्यक्ष त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बघा या ठिकाणी फन म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? फन म्हणजे काय? फन मीन्स व्हॉट? फन म्हणजे काय? मजा, गंमत, मौज असा त्याचा अर्थ होतो. फनचा अर्थ काय झाला? मजा, गंमत किंवा मौज असा त्याचा अर्थ होतो. हॅड म्हणजे होते, होता असा त्याचा अर्थ होतो. दे म्हणजे ते. मग काय झालं? टायटल ऑफ द लेसन इन मराठी द फन दे हॅड. मागच्या वेळेस देखील आपण जेव्हा 1 ते 9वीचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, करिक्युलम आहे, त्याच्याविषयी आपण जेव्हा अभ्यास करीत होतो किंवा माहिती जाणून घेत होतो त्यावेळेस देखील आपण या लेसनचं जे शीर्षक आहे, टायटल आहे, त्याविषयी आपण माहिती जाणून घेतलीच होती. परत या ठिकाणी तुम्हाला सांगतो की द फन दे हॅड हे टायटल ऑफ द लेसन आहे आणि त्याचा मराठीत मिनिंग काय होतो? त्यांनी मजेत घालवलेला वेळ. त्यांनी मजेत घालवलेला वेळ असं त्याचं मिनिंग मराठीत होती. द फन दे हॅड. हे जे लेसन आहे, हा जो पाठ आहे, हा जो धडा आहे, हा प्रत्यक्ष अभ्यासण्यापूर्वी जसं आपण मागच्या तासिकेला देखील जी कविता आहे वॉक अ लिटल स्लोवर नावाची जी कविता आहे त्या कवितेविषयी प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्याआधी वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स होते त्याच्याविषयी आपण चर्चा केली. आणि आज देखील जे आपण नवीन लेसन या ठिकाणी सुरुवात करीत आहोत द फन दे हॅड हे लेसन प्रत्यक्ष अभ्यासण्यापूर्वी या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट गप्पा गोष्टीचे या ठिकाणी पॉईंट्स, या ठिकाणी मुद्दे, या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत आणि ते प्रश्न वाचून आपल्याला या ठिकाणी त्यांविषयी सविस्तरपणे माहिती घ्यायची आहे. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला फक्त हे जे पॉईंट्स आहेत याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि हे जे क्वेश्चन्स आहेत, हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांविषयी तुम्हाला आपल्या ग्रुपवर आपापसात गप्पा गोष्टी करून त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहून ग्रुपवर टाकायची आहेत. कळालं का? फक्त मी थोडक्यात प्रश्नाविषयी सांगतो, मात्र या प्रश्नांविषयी माहिती लिहून तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये 1 ते 9वीच्या ग्रुपमध्ये तुम्हाला गप्पा गोष्टी करून, चिटचॅट करून, डिस्कशन करून, चर्चा करून त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहेत. लक्षात आलं का? वॉर्मिंग अप चिटचॅट पेज नंबर 5 आहे का? त्या ठिकाणी पेज नंबर 5 बघा, त्या ठिकाणी पहिलाच वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स दिलेला आहे ना. बघा त्या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट पॉईंट या ठिकाणी म्हणजे दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न वापरून आपापसात तुम्हाला काय करायचे आहे? चर्चा करायची आहे, गप्पा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बघा या ठिकाणी फर्स्ट पॉईंट दिलेलाच आहे की what do you like best about your school? की what do you like best about your school? की तुमच्या शाळेबद्दल आपल्याला काय आवडते?
किंवा आपल्या शाळेबद्दल आपल्याला काय आवडते हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. की तुमच्या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटते किंवा काय आवडते याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आणि माहिती लिहिल्यानंतर आपल्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचं आहे की व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल. की आपल्या शाळेबद्दल आपल्याला काय आवडते, तुम्हाला काय आवडतं, आपल्या शाळेतील कोणती गोष्ट कोणती बाब तुम्हाला सर्वात जास्त आवडते याविषयी तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती लिहून आपल्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचं आहे. बघा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. सापडला का? सेकंड क्वेश्चन बघा की डू यू थिंक स्कूल इज फन. की डू यू थिंक म्हणजे विचार, स्कूल म्हणजे शाळा, फन म्हणजे मजा मौज गंमत. की डू यू थिंक स्कूल इज फन. तुम्हाला की शाळा ही एक मजेदार बाब आहे असे तुम्हाला वाटते का. की डू यू थिंक स्कूल इज फन. की शाळा ही एक गंमत आहे, मौज आहे, मजा आहे असे तुम्हाला वाटते का. काय वाटतं तुम्हाला याविषयी की खरंच की स्कूल इज अ फन, की खरंच शाळा ही एक मौज आहे, एक गंमत आहे, एक मजा आहे असं तुम्हाला वाटतं का. काय वाटतं याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि लिहिल्यानंतर ते तुम्हाला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचा आहे. कळाला का तो प्रश्न की डू यू थिंक स्कूल इज फन. की शाळा ही एक गमतीदार बाब आहे किंवा मजा आहे किंवा गंमत आहे किंवा मौज आहे असं तुम्हाला वाटते का. काय वाटते तुम्हाला याविषयी तुम्हाला तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे आणि लिहून पाठवायचं आहे आपल्या ग्रुपवर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी बघा की विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक. आपल्या शाळेतील कोणता भाग तुम्हाला आवडत नाही. शाळेचा कोणता भाग तुम्हाला आवडत नाही. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक. की आपल्याला शाळेचा कोणता भाग आवडत नाही. कोणता भाग आवडत नाही, आपल्याला कोणता भाग आवडत नाही याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आणि लिहिल्यानंतर ते तुम्हाला ग्रुपवर पाठवायचं आहे. कळालं का. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक. लाईक म्हणजे आवडणे, डोंट म्हणजे नाही असा त्याचा अर्थ होतो. की आपल्याला शाळेचा कोणता भाग आवडत नाही असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेला आहे. बघा शेवटचा प्रश्न बघा, शेवटचा पॉईंट बघा या ठिकाणी, लास्ट वन, क्वेश्चन नंबर 4. हाऊ ऑफन शूड द टीचर गिव यू अ टेस्ट. ऑफन म्हणजे काय, अनेकदा, वारंवार असा त्याचा अर्थ होतो. टेस्ट म्हणजे चाचणी, कसोटी किंवा परीक्षा असाही आपण त्याचा अर्थ या ठिकाणी घेऊ. की हाऊ ऑफन शूड द टीचर गिव अ टेस्ट. की शिक्षकांनी आपल्याला किती वेळा परीक्षा द्याव्या याविषयी तुम्हाला काय वाटतं. की शिक्षकांनी तुम्हाला किंवा आपल्याला किती वेळा परीक्षा द्याव्यात. हाऊ ऑफन शूड द टीचर गिव यू अ टेस्ट. की शिक्षकांनी आपल्याला किती वेळेस परीक्षा द्याव्यात असं तुम्हाला वाटते. याविषयी तुमचं मत काय आहे, तुमचं स्वतःचं मत काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी जो हा आपला वॉर्मिंग अप चिटचॅट जो टॉपिक आहे त्याच्यावरचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, चौथा आहे त्याविषयी तुम्हाला आपल्या गटातील ज्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी तुम्हाला आपापसात चिटचॅट करायचं आहे, डिस्कस करायचं आहे, चर्चा करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी वॉर्मिंग अप चिटचॅट प्रश्न दिलेले आहेत यांविषयी तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला लिहून उद्या आपल्या ग्रुपवर पाठवायचं आहे. कळाले का. मग हे वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत पेज नंबर 5 वर या ठिकाणी हे प्रश्न दिलेले आहेत आणि ते तुम्हाला रीड आऊट करायचे आहेत. आणि रीड आऊट केल्यानंतर त्यांविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आणि माहिती लिहिल्यानंतर आपल्याला
म्हणजेच तुम्हाला आपल्या 9वीच्या ग्रुपवर टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी बघा, क्लासिफाय. सापडला का? त्याच्या वॉर्मिंग अप चिटचॅटच्या अगदी खाली क्लासिफाय. क्लासिफाय म्हणजे काय? वर्गीकरण. वर्गीकरण करणे. बघा या ठिकाणी, लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द एप्रोप्रिएट कॉलम ऑर कॉलम्स. कॉलम ऑर कॉलम्स. बघा या ठिकाणी की लक्षात घेऊन पुढील जे शब्द आहेत ते शब्द तक्त्यातील योग्य स्तंभात किंवा स्तंभांत लिहून त्यांचे तुम्हाला काय करायचे आहे? क्लासिफाय करायचे आहे, वर्गीकरण करायचे. कॉलम म्हणजे स्तंभ, एप्रोप्रिएट म्हणजे काय? योग्य. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द एप्रोप्रिएट कॉलम्स. स्तंभ, कॉलम म्हणजे स्तंभ, अँड कॉलम्स स्तंभांत. बघा या ठिकाणी 3 कॉलम्स दिलेले आहेत. एक बघा एन्शियंट म्हणजे प्राचीन, त्याच्यानंतर दुसरा कॉलम बघा मॉडर्न आधुनिक, आणि त्याच्यानंतर फ्युचरिस्टिक भविष्यातील. फ्युचरिस्टिक, एन्शियंट प्राचीन, मॉडर्न आधुनिक आणि फ्युचरिस्टिक भविष्यातील. म्हणजे खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला रीड आऊट करायचे आहेत, वाचायचे आहेत. आणि वाचल्यानंतर हे शब्द मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, आणि वाचून दाखवल्यानंतर हे शब्द या ठिकाणी 3 कॉलम दिलेले आहेत. 3 कॉलम दिलेले आहेत. कोणते बघा? एन्शियंट, मॉडर्न अँड फ्युचरिस्टिक. या 3 कॉलममध्ये हे खाली दिलेले जे वर्ड्स आहेत, शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे या शब्दांची तुम्हाला विगतवारी करायची आहे, वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच ही शब्द मी तुम्हाला वाचून दाखवेन, आणि वाचून दाखवल्यानंतर मात्र तुम्हाला या 3 गटांमध्ये या शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे. जसं मी 1-2 तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एन्शियंट, अर्थन स्टोव्ज, मॉडर्न बायसिकल, फ्युचरिस्टिक फ्लाइंग कार्स, आकाशात उडणारी गाडी. फ्युचरिस्टिक भविष्यामध्ये एक दिवस असा येणारच आहे की भविष्यामध्ये की ज्या कार्स आहेत, म्हणजे ज्या गाड्या आहेत, त्या गाड्या आकाशामध्ये उडतील. जसं हल्ली आपल्याला विमान आकाशात उडताना दिसतात त्यानुसार. म्हणजेच यानुसार तुम्हाला या ठिकाणी हे दिलेले जे शब्द आहेत, या शब्दांचे तुम्हाला या 3 स्तंभांमध्ये काय करायचं आहे? वर्गीकरण करायचं आहे. एप्रोप्रिएट, योग्य असं आपण त्याचा अर्थ घेतो. एप्रोप्रिएट योग्य. लिसन ऐकणे, केअरफुली काळजीपूर्वक, अँड राईट ईच वर्ड्स इन द एप्रोप्रिएट कॉलम ऑर कॉलम्स. बघा या ठिकाणी आता शब्द दिलेले आहेत, ते शब्द मी या ठिकाणी रीड आऊट करतो, वाचतो, आणि तुम्हाला मात्र या 3 गटांमध्ये हे दिलेले जे वर्ड्स आहेत, शब्द आहेत, त्यांचं वर्गीकरण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. कळालं ना? मग बघा या ठिकाणी मी रीड आऊट करतो. बायसिकल्स, बुलेट ट्रेन्स, स्कूल, व्हील्स, रोबोट्स, फ्लाइंग कार्स, बुलक कार्ट्स, हाऊस ड्रोन कॅरिएजेस, टोंगा, tar roads, homework, ships, spaceships, aeroplanes, computers, television, cameras, floppy disk, windmills, access, audio video cassettes, earth movers, mortar and pestle, brushes, hot air balloons, telephone, mobile phones, headphones, books, notebooks, desks, vacuum cleaners, ball pens, solar lamps, umbrellas, water on taps, electric lamps, earthen stoves, electric lamps, candles, fans, air conditioner, it is AC, air conditioners, grammar, geography, and microbiology, it is the words. आता हे शब्द या ठिकाणी मी तुम्हाला रीड आऊट करून
दाखवलेले आहेत, मी वाचून दाखवलेले आहेत. प्रत्यक्षात आता तुम्हाला हे जे वर्ड्स आहेत या शब्दांचा तुम्हाला मिनिंग शोधायचा आहे. आधी हे होमवर्क आहे तुमच्यासाठी आणि करावंच लागेल, कारण तुमचा रिस्पॉन्स खूपच कमी आहे. 9वीचा प्रतिसाद खूप कमी आहे. तुम्ही ग्रुपवर काही चर्चा करतच नाही. मला वाटतं व्हिडिओ देखील तुम्ही बघत नसाल, असंच त्याचा अर्थ होतो, कारण काही रिप्लाय देतच नाही ना तुम्ही ग्रुपवर. म्हणून या ठिकाणी पुन्हा मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे वर्ड्स रिसेंटली आताच हल्ली मी जे तुम्हाला रीड आऊट करून दाखवले ते काय करायचे आहे, आता तुम्हाला ऐकायचे आहेत. ऐकल्यानंतर ते तुम्हाला वाचायचे पण आहेत. वाचल्यानंतर त्या सगळ्या शब्दांचे जे अर्थ आहेत ते अर्थ तुम्हाला आधी लिहून काढावे लागतील. आता लिहून काढल्यानंतर मग हे जे 3 गट दिलेले आहेत, 3 स्तंभ दिलेले आहेत, एन्शियंट, मॉडर्न अँड फ्युचरिस्टिक, हे जे 3 कॉलम आहे और कॉलम्स आहेत याच्यामध्ये या शब्दांची तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. कळालं का मग तुम्हाला? हे आधी या सगळ्या शब्दांचा अर्थ शोधून काढा. फ्युचरिस्टिक एकच येईल या ठिकाणी. काय जे तुम्हाला मी वाचून दाखवलं, फ्लाइंग कार्स, ओनली फ्लाइंग कार्स, फ्लाइंग कार्स और स्पेस शिप्स. फ्युचरिस्टिक हे 2 तर मी सांगूनच दिलं तुम्हाला या ठिकाणी. फ्युचरिस्टिक जो शेवटचा स्तंभ आहे, शेवटचा कॉलम आहे, त्याच्यात फक्त फ्लाइंग कार्स अँड स्पेस शिप्स एवढेच शब्द येतील. अजून बघा काही शब्द येत असतील तर त्या ठिकाणी लिहा तुम्ही. आणि या 2 कॉलममध्ये, या 2 स्तंभांमध्ये जास्तीत जास्त वर्ड्स येतील आणि ते तुम्हाला रीड आऊट करायचे आहेत आणि तेथे लिहायचे आहेत. पण सर्वात आधी यांचे मिनिंग, यांचा अर्थ लिहून घ्या. तुमच्या दृष्टीने ते खूप चांगलं होईल. तेवढा शब्दांचा भरसुद्धा आपल्या माइंडमध्ये होईल, म्हणून तेवढं आधी करायचं. हे सगळं वाचा. वाचल्यानंतर त्या शब्दांचे अर्थ लिहून घ्या. अर्थ लिहून घेतल्यानंतर या 3 स्तंभांमध्ये त्यांचं वर्गीकरण करा. जर एखादा शब्द असेल आणि त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला सापडत नसेल तर आपल्या ग्रुपवर तुम्ही चर्चा करा किंवा मला देखील प्रत्यक्ष फोनने तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता, संपर्क देखील साधू शकता. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट या ठिकाणी बघा. सेकंड, टू लिसन टू द प्रनाउन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेईंग द प्रॉपरली युअर सेल्फ. बघा या ठिकाणी आता शिक्षक या ठिकाणी तुम्हाला दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचे शिक्षकांचा जो प्रनन्सिएशन आहे, प्रनन्सिएशन मीन्स व्हॉट, उच्चार असा आपण म्हणतो. प्रनन्सिएशन मीन्स व्हॉट, तिचा उच्चार असा त्याचा अर्थ होतो. प्रनन्सिएशन म्हणजेच उच्चार. त्या शब्दांचे जे उच्चार आहेत ते उच्चार तुम्हाला काय करायचे आहेत, ऐकायचे आहेत. ऐकल्यानंतर त्या शब्दांचा योग्य उच्चार करण्याचा तुम्हाला काय करायचा आहे, सराव या ठिकाणी करायचा आहे. लिसन टू द प्रनाउन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेईंग देम प्रॉपरली युअर सेल्फ. म्हणजे शिक्षक आहेत ते शिक्षक पुढील जे शब्द आहेत त्या शब्दांचे उच्चार करणार आहेत आणि त्या शब्दांचे उच्चार तुम्हाला लिसन करायचे आहेत, ऐकायचे आहेत आणि ऐकल्यानंतर त्या शब्दांचा योग्य उच्चार करण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न तुम्हाला करायचाच आहे 101% या ठिकाणी. बघा काही शब्द दिलेले आहेत ते मी या ठिकाणी रीड आऊट करतो, वाचतो आणि तुम्हाला फक्त आता काय करायचं आहे, ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर मात्र त्या शब्दांचा योग्य उच्चार करण्याचा तुम्हाला प्रॅक्टिस करायचा आहे, सराव करायचा आहे. बघा या ठिकाणी फर्स्ट वन ग्रँडफादर, फर्स्ट वर्ड ग्रँडफादर आणि यांचा अर्थ पण तुम्हाला लिहायचा आहे, ग्रँडफादर. त्याच्यानंतर सेकंड जिओग्राफी, जिओग्राफी यांचा अर्थ पण लिहायचा आहे तुम्हाला. सॅटिस्फॅक्टरी, सुपिरियर, pronouncing, next one pronouncing, बेच्चा,
बेच्चा. अँड नाव लास्ट वन इट इज नॉनशालंटली. नॉनशालंटली. नॉनशालंटली इट इज नॉनशालंटली. हे शब्द आहेत या ठिकाणी. हे जे वर्ड्स आहेत, हे जे शब्द आहेत, ते शब्द मी या ठिकाणी तुम्हाला वाचून मी दाखवलेली आहेत. आता हे शब्द पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायचे आहेत आणि ऐकल्यानंतर त्या शब्दांचा योग्य उच्चार करण्याचा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. म्हटलंच तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी हे जे वर्ड्स आहेत, हे जे शब्द आहेत, ते शब्द पुन्हा तुम्हाला या ठिकाणी मी प्रनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार करण्याचा प्रयत्न करतो. ते तुम्हाला पुन्हा ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर त्याचा तुम्हाला सराव करायचा आहे, योग्य उच्चाराचा सराव करायचा आहे. आणि सराव केल्यानंतर ते तुम्हाला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर देखील त्यांचा अर्थ तुम्हाला लिहून पाठवायचा आहे. बघा या ठिकाणी ग्रँडफादर, ग्रँडफादर किंवा ग्रँडफादर असाही त्याचा अर्थ. दोघं प्रनाऊन्स ग्रँडफादर अँड ग्रँडफादर. जिओग्राफी, जिओग्राफी. सॅटिस्फॅक्टरी, सॅटिस्फॅक्टरी. सुपिरियर, 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 सुपिरियर. प्रनाउन्सिंग, प्रनाउन्सिंग. बेच्चा. अँड नाव लास्ट वन इट नॉनशलंटली, नॉनशलंटली, नॉनशलंटली. In this way, today we have learned about warming up, chit chat and classify. अशा पद्धतीने आज आपण द फन दे हॅड, त्यांनी मजेत घालवलेला वेळ, हे जे लेसन आहे या लेसनला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधी या ठिकाणी वॉर्मिंग अप, चिटचॅट जे क्वेश्चन्स होते त्याविषयी आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा केलेलीच आहे. आणि त्याच्यावर आधारित जे क्वेश्चन्स होते, वॉर्मिंग अप चिटचॅटचे जे 4 क्वेश्चन्स होते त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे. परंतु त्याविषयी माहिती लिहून तुम्हाला उद्या आपला जो KGBV क्लास 9th जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर मात्र लिहून टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर क्लासिफाय या ठिकाणी की जे दिलेला जो तक्ता आहे त्या तक्त्यांमध्ये योग्य जे वर्ड्स आहेत, जे शब्द आहेत, त्या शब्दांचे तुम्हाला त्या ठिकाणी वर्गीकरण करायचं आहे. हे 3 होमवर्क या ठिकाणी उद्या तुम्हाला कंप्लीट करून, पूर्ण करून आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. आणि काही अडचणी असतील तर ते देखील तुम्हाला आपल्या ग्रुपवर चर्चा करायची आहे किंवा मला वैयक्तिक फोन देखील तुम्ही करू शकता किंवा संपर्क देखील साधू शकता. आणि या ठिकाणी आपला जो हा वॉर्मिंग अप चिटचॅट जो टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट होता क्लासिफाय, वर्गीकरण, हे दोनही टॉपिक या ठिकाणी संपलेले आहेत. आणि याविषयी जर तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर मला निसंकोचपणे संपर्क साधू शकता. थँक्यू.